नमस्कार मित्रांनो. सप्टेंबर 2026चं मासिक राशीफळ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण एकदा ऑगस्ट महिन्याकडे मागे वळून पाहूया. कारण मागच्या महिन्यात आपण ज्या घटना सांगितल्या होत्या त्यापैकी किती घटना तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात घडल्या हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गोष्ट जाणवली असेल, ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि सक्रियता. अनेक दिवसापासून रखडलेली कामं पूर्ण करण्याची इच्छा निर्माण झाली असेल. काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेतले असतील. नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार असेल किंवा प्रत्यक्ष नवीन कामाला सुरुवातही केली असेल. अनेक बाबतीत नशिबाची साथ मिळाल्याचा अनुभव आला असेल. विशेषतः महिन्याच्या अनुकूल कालावधीमध्ये तुमच्या मनामध्ये उत्साह, काम करण्याची ऊर्जा आणि परिस्थिती आपल्या बाजूने वळण्याचा आत्मविश्वास दिसून आला असेल. वैवाहिक जीवनाच्या बाबतीतही काही व्यक्तींना जोडीदाराबरोबरचे संबंध सुधारताना जाणवले असतील. गेल्या काळातील मत गेल्या काही काळातील मतभेद कमी झाले असतील. अनेकांना समजून घेण्याचा प्रयत्न होणं किंवा जोडीदाराची साथ मिळणं असे अनुभव आले असतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा नवीन कामाच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या हालचालीही ऑगस्ट महिन्यामध्ये झाल्या असतील. म्हणजे एकंदरीत ऑगस्ट महिन्यामध्ये परिस्थिती तुमच्या समोर आली आणि मेष राशीच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही तिच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. यापैकी किती गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवास आल्या हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आत्ता आपण सप्टेंबर महिन्याकडे वळणार आहोत आणि इथे परिस्थिती थोडीशी बदललेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या आत्मविश्वासाने तुम्ही पुढे जात होता, सप्टेंबरमध्ये त्याच आत्मविश्वासाबरोबर सावधपणाची जोड देणंही अत्यंत आवश्यक ठरणार आहे. कारण सप्टेंबर 2026 हा महिना मेष राशीच्या व्यक्तींच्या संयमाची, निर्णय क्षमतेची आणि मानसिक ताकदीची परीक्षा घेणारा ठरणारा आहे. विशेषतः ह्या महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच 18 ते 20 सप्टेंबर नंतरचा कालावधी तुमच्यासाठी तारेवरची कसरत ठरू शकतो. मानसिक तणाव वाढणं, आधी घेतलेल्या काही निर्णयांचा पुन्हा विचार करावा लागणं, विश्वास ठेवलेल्या व्यक्तींकडून अपेक्षित साथ न मिळणं, कार्यक्षेत्रामध्ये ऑफिस पॉलिटिक्स, कागदपत्रांच्या व्यवहारात अडचणी आणि आर्थिक बाबतीत अंदाज चुकणं अशा काही घटना या काळामध्ये समोर येऊ शकतात. आणि म्हणूनच सप्टेंबर महिन्याचा सर्वात मोठा मंत्र राहील, लढायचं जरूर, पण प्रत्येक लढाई लढायचीच असते किंवा जिंकायचीच असते असं मात्र नाही. कारण तुमची रास मेष आहे. तुमच्या स्वभावामध्ये संघर्षाला सामोरं जाण्याची ताकद आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही सहजासहजी हार मानत नाही. पण या महिन्यामध्ये समस्या तुमच्या ताकदीची नाही, समस्या योग्य वेळी योग्य प्रतिक्रिया देण्याची आहे. एखाद्या व्यक्तीने चुकीचं बोललं आणि तुम्ही त्याच क्षणी उत्तर दिलं तर प्रकरण वाढू शकतं. ऑफिसमध्ये कोणी तुमच्या विरुद्ध काही केलं आणि तुम्ही रागाच्या भरात निर्णय घेतला तर त्याचा परिणाम तुमच्यावरच होऊ शकतो. एखादा आर्थिक प्रस्ताव आकर्षक वाटला आणि तुम्ही त्वरित निर्णय घेतला तर नंतर काही वेगळंच वास्तव समोर येऊ शकतं. म्हणून सप्टेंबरमध्ये धाडसापेक्षा संयम जास्त महत्त्वाचा आहे. आणि सर्वात आधी बोलू तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल. महिन्याच्या सुरुवातीपासूनच स्वतःच्या आरोग्याकडे थोडं अधिक लक्ष देणं गरजेचं राहील. विशेषतः शारीरिक दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. घाईघाईत काम करणं, वाहन चालवताना निष्काळजीपणा, व्यायाम करताना शरीराच्या क्षमतेबाहेर अधिक ताण घेणं किंवा दैनंदिन कामामध्ये बेफिक्री राहणं या गोष्टी टाळणं योग्य ठरेल. अगदी छोटी शारीरिक तक्रार जाणवली तरी तिच्याकडे दुर्लक्ष मात्र करू नका. कारण शरीर सुरुवातीला लहान संकेत देतं आणि त्याकडे दुर्लक्ष केलं तर नंतर तीच गोष्ट मोठी वाटू लागते. पण या महिन्यात अधिक शारीरिक आरोग्यापेक्षाही मी तुम्हाला मानसिक आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला सांगेन. विशेषतः 18-19 सप्टेंबर नंतर मनावरचा दबाव वाढताना दिसतो आहे. एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार, आर्थिक चिंता, कार्यक्षेत्रातील तणाव, लोकांच्या वागण्यामुळे निर्माण झालेली निराशा आणि काही जुन्या निर्णयाबद्दल मनामध्ये निर्माण होणारा पश्चाताप, या सगळ्यामुळे मनामध्ये विचारांचं वादळ निर्माण होऊ शकतं. काही वेळा तुम्हाला असंही वाटेल की मी एवढं सगळं योग्य करण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याबरोबरच असं का घडतंय. काही व्यक्तींना राग अनावर होईल, काहींना निराशा वाटेल, काही व्यक्ती प्रत्येक गोष्टीवर संशय घ्यायला लागते आणि काहींना विश्वास ठेवलेल्या व्यक्तींकडूनच अपेक्षा भंग झाल्यामुळे मानसिक त्रास होईल. पण इथेच तुम्हाला स्वतःला सांभाळायचं आहे. कारण या महिन्यामध्ये भावना तीव्र असतील, पण प्रत्येक भावना सत्य असेलच असं नाही. राग आला म्हणून समोरचा चुकीचा आहे असं नाही. संशय आला म्हणून विश्वासघात झालाच असंही नाही. एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडली नाही म्हणून पुढे सगळंच चुकीचं होणार आहे असंही नाही. म्हणून या काळामध्ये मोठा निर्णय घेण्याआधी
स्वतःला थोडा वेळ द्या. विशेषतः भविष्य बदलणारे निर्णय, नोकरी सोडणं, भागीदारी तोडणं, मोठी गुंतवणूक करणं, एखाद्या व्यक्तीशी कायमचे संबंध तोडणं किंवा रागाच्या भरात मोठी कमिटमेंट करणं हे शक्यतो टाळा. कारण सप्टेंबरमध्ये तुमचे काही अंदाज चुकण्याची शक्यता आहे. आज जी परिस्थिती तुम्हाला एका पद्धतीने दिसते आहे, तीच परिस्थिती 4 दिवसांनी पूर्णपणे वेगळीही असू शकते. म्हणूनच स्वतःला थोडा आधी वेळ द्या. या महिन्यात तुमच्यासाठी अतिशय साधा पण प्रभावी उपाय म्हणजे रागात असतानाही कोणताही अंतिम निर्णय घेऊ नका. शक्य असेल तर एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी 1 दिवस किंवा 1 रात्र जाऊ द्या. दुसऱ्या दिवशी शांत मनाने त्याच परिस्थितीकडे पुन्हा पहा. कारण मेष राशीची ताकद म्हणजे वेग. पण सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचं संरक्षण तुमच्या वेगामध्ये नाही, तर योग्य वेळी थांबण्याच्या क्षमतेमध्ये दिसून येईल. आणि हेच तुम्हाला जमलं तर या महिन्याच्या उत्तरार्धात निर्माण होणाऱ्या अनेक समस्या मोठ्या होण्याआधीच तुम्ही थांबवू शकता. पुढे आर्थिक व्यवहार, घरगुती वातावरण, रिलेशनशिप किंवा गर्भवती महिला आणि वैवाहिक जीवन याबद्दल थोडंसं जाणून घेऊ. आता आर्थिक परिस्थिती किंवा घरगुती वातावरण, रिलेशनशिप आणि वैवाहिक जीवन याबद्दल थोडं बोलू. सर्वात आधी आर्थिक परिस्थितीचा विचार करू. सप्टेंबर महिन्याचे साधारण पहिले 16 ते 17 दिवस आर्थिक बाबतीत मोठी चिंता करण्याची आवश्यकता दिसत नाही. तुमचं नियमित उत्पन्न सुरू राहील. दैनंदिन खर्च व्यवस्थित सांभाळता येतील. आधी ठरलेले काही आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. काही व्यक्तींना अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे किंवा आर्थिक बाबतीत परिस्थिती आपल्या नियंत्रणात आहे असा अनुभव या कालावधीत येईल. पण 17-18 सप्टेंबर नंतर आर्थिक चित्र बदलताना दिसत आहे आणि इथून पुढे तुम्हाला विशेष सावधही राहायचं आहे. या काळामध्ये आर्थिक नुकसान केवळ खर्च वाढल्यामुळे होणार असं नाही, तर चुकीचा निर्णय, चुकीच्या व्यक्तींवर ठेवलेला विश्वास किंवा चुकीचा व्यवहार यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. एखादी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आकर्षक प्रस्ताव देईल, कमी वेळात मोठा फायदा मिळेल असं सांगेल, एखाद्या व्यवहारासाठी घाई करायला लावेल किंवा तुमच्यावर विश्वास ठेवण्याचा भावनिक दबाव टाकेल. तर लगेच निर्णय घेऊ नका. विशेषतः कागदपत्र न वाचता सही करणं, कोणाला मोठी रक्कम उधार देणं, तोंडी आश्वासनावर आर्थिक व्यवहार करणं किंवा पूर्ण माहिती नसताना गुंतवणूक करणं हे या महिन्यात टाळणं अत्यंत महत्त्वाचं राहील. कारण या महिन्यामध्ये फसवलं जाणं या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन व्यवहार करायचे आहेत. तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर ही सूचना आणखी महत्त्वाची आहे. महिन्याच्या 16-17 दिवसांमध्ये, पहिल्या 16-17 दिवसांमध्ये नेहमीच्या रिस्क मॅनेजमेंटचा व्यवहार करा. पण 16-17 सप्टेंबर नंतर मोठे ट्रेड शक्यतो टाळा. विशेषतः एखादा लॉस झाल्यानंतर तो लगेच भरून काढण्यासाठी मोठी पोझिशन घेणं, अति आत्मविश्वासानं ट्रेड करणं किंवा भावनेच्या भरात निर्णय घेणं मोठ्या नुकसानाचं कारण ठरू शकतं. या महिन्यात बाजाराला हरवण्यापेक्षा स्वतःच्या लोभावर किंवा उतावळेपणावर नियंत्रण ठेवणं जास्त महत्त्वाचं राहील. लक्षात ठेवा, प्रत्येक संधीचा फायदा घ्यायलाच हवा असं नाही. काही वेळा चुकीच्या संधी सोडून देणं हाच सर्वात मोठा आर्थिक फायदा असतो. आता घरगुती वातावरणाबद्दल बोलू. या बाबतीत महिन्याच्या सुरुवातीला कालावधी चांगला आहे. साधारण 19-20 सप्टेंबरपर्यंत घरातील वातावरण तुलनेने आनंदी आणि समाधानकारक राहील. घरातील व्यक्तींची साथ मिळेल. काही दिवस एकत्र आनंदाने घालवण्याची संधीही मिळेल. घरातील एखादं रखडलेलं काम पूर्ण होऊ शकतं. विशेषतः वास्तू, घराची दुरुस्ती, घरातील बदल किंवा घराशी संबंधित एखादं महत्त्वाचं काम करायचं असेल तर शक्यतो 20 सप्टेंबरच्या आधी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण या काळात कामं तुलनेने सहजपणे मार्गी लागण्याची शक्यता अधिक आहे. पण 20 तारखेनंतर घरातील वातावरणामध्ये हळूहळू तणाव वाढू शकतो. छोट्या कारणामुळे मतभेद, कोणी कोणाचं ऐकत नाही अशी भावना, जुन्या विषयांची पुन्हा चर्चा किंवा एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाणं अशा घटना घडू शकतात. या काळामध्ये स्वतःला एक गोष्ट विशेष स्वतःमध्ये लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे बाहेरचा तणाव घरामध्ये घेऊन येऊ नका. कार्यक्षेत्रात काही बिघडलं, आर्थिक चिंता निर्माण झाली किंवा एखाद्या व्यक्तीमुळे मन दुखावलं तर त्याचा राग घरातील व्यक्तींवर काढू नका. कारण मूळ समस्या एका ठिकाणी असेल आणि त्याचा परिणाम दुसऱ्या नात्यावर होऊ शकतो. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडेही थोडं लक्ष द्या. त्यांना आधीपासून एखाद्या आरोग्याची समस्या असेल तर औषध, नियमित तपासणी आणि आवश्यक ती काळजी यामध्ये निष्काळजीपणा करू नका. आता रिलेशनशिप बद्दल बोलूया आणि इथेच महिन्याच्या सुरुवातीला थोडीशी सावधगिरी आवश्यक आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या आणि पार्टनरच्या विचारांमध्ये मतभिन्नता जाणवू शकते. एखाद्या विषयावरती गैरसमज होऊ शकतो. एकाला जे अगदी साधं वाटतंय तेच दुसऱ्याला गंभीर वाटू शकतं. काही व्यक्तींना असंही वाटेल
की समोरचा आपल्याला समजून घेत नाही. तर काहींच्या पार्टनरच्या वागण्याबद्दल संशय निर्माण होऊ शकतो. पण इथे घाईघाईने निष्कर्ष काढू नका. विशेषतः तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावर सांगितलेल्या गोष्टींवरून, सोशल मीडियावर पाहिलेल्या एखाद्या गोष्टीवरून किंवा अर्धवट माहितीच्या आधारावर रिलेशनशिपमध्ये टोकाचा निर्णय घेऊ नका. या महिन्यात अनेक समस्यांचा उपाय एकच आहे: स्पष्ट संवाद. मनामध्ये गोष्टी साठवून ठेवण्यापेक्षा पार्टनर बरोबर शांतपणे बोला, प्रश्न विचारा, त्यांचं पूर्ण ऐकून घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या. कारण गैरसमजामुळे निर्माण झालेला दुरावा संवादामुळे सहज दूर होऊ शकतो. या महिन्यामध्ये विशेषतः गर्भवती महिलांनी मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. अनावश्यक चिंता, घरातील तणाव, नकारात्मक विचार किंवा छोट्या गोष्टी मनाला लावून घेणं शक्यतो टाळा. शारीरिक आरोग्याबरोबरच मन शांत ठेवणंही तितकंच महत्त्वाचं राहील. नियमित तपासणी, डॉक्टरांचा सल्ला, योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती यामध्ये कोणतीही तडजोड करू नका. विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात स्वतःवर अनावश्यक मानसिक दबाव घेऊ नका. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अशुभ आहे असं मी म्हणणार नाही, पण मानसिक विचलन ही सर्वात मोठी समस्या ठरू शकते. अभ्यास करायचा आहे हे माहीत असेल, पण मन दुसरीकडेच गुंतलेलं असेल. कधी मित्रांमुळे, कधी रिलेशनशिपमुळे, कधी घरातील वातावरणामुळे, तर कधी भविष्याची चिंता असल्यामुळे एकाग्रता कमी होऊ शकते. विशेषतः 18 ते 20 सप्टेंबर नंतरच्या कालावधीमध्ये अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं महत्त्वाचं राहील. एका दिवसात खूप अभ्यास करून पुढचे 2 दिवस काहीच न करण्यापेक्षा दररोज ठराविक वेळेस अभ्यास करणं अधिक फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणी अभ्यासाची पद्धत बदलू नये. ज्या पद्धतीने तयारी केली आहे त्याच पद्धतीवर विश्वास ठेवा आणि मानसिक दबावामुळे स्वतःच्या क्षमतेवर संशय घेऊ नका. या महिन्यात आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी: तुमच्याशी मनातून स्पर्धा करणाऱ्या व्यक्ती, तुमच्या विरोधात काम करणारे लोक किंवा ज्यांना आपण गुप्त शत्रू म्हणतो त्यांच्या हालचाली जाणवू शकतात. पण त्यांच्याशी थेट संघर्ष करण्याची घाई करू नका. तुमची योजना प्रत्येकाला सांगू नका. तुमची आर्थिक माहिती, भविष्यातील योजना, कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या गोष्टी किंवा वैयक्तिक बाबी प्रत्येकासमोर उघड करू नका. सप्टेंबरमध्ये कमी बोलणं आणि जास्त निरीक्षण करणं हे मेष राशीसाठी सर्वात मोठं संरक्षण ठरू शकतं. कारण या महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्येक लढाई जिंकायची नाही. कोणती लढाई लढायची आणि कोणती टाळायची हे ओळखणं हीच खरी जीत असणार आहे. आता आपण वैवाहिक जीवनाबद्दल बोलू. या महिन्यातील काही कठीण संकेतांमध्ये वैवाहिक जीवन हे तुलनेने दिलासा देणारी बाजू ठरू शकते. गेल्या 2-3 महिन्यांच्या तुलनेत जीवनसाथीबरोबरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुधारताना दिसतील. एकमेकांना समजून घेण्याची मानसिकता वाढेल. ज्या गोष्टींवर पूर्वी वारंवार मतभेद होत होते त्या गोष्टींकडे आता थोडं शांतपणे पाहता येईल. काही मेष राशीच्या व्यक्तींना या महिन्यात जीवनसाथीशी भावनिक साथ विशेष जाणवू शकते. आणि खरं सांगायचं झालं तर सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात बाहेरच्या जगामध्ये जे तणाव वाढलेले आहेत तेव्हा घरामध्ये जीवनसाथीची मिळणारी साथ तुमच्यासाठी मानसिक आधार ठरू शकते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा: ऑफिसचा राग घरी आणू नका. आर्थिक तणावाचा परिणाम वैवाहिक नात्यावर होऊ देऊ नका. आणि तिसऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टींमुळे जीवनसाथीबद्दल संशय तर मुळीच निर्माण होऊ देऊ नका. कारण या महिन्यामध्ये तुमची बाहेरची परिस्थिती काही वेळा अस्थिर असेल, पण वैवाहिक नातं मात्र स्थिरता देऊ शकतं. त्यामुळे हे नातं जपा. आता या महिन्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय म्हणजे कार्यक्षेत्र. नोकरी असो, व्यवसाय असो, स्वतःचा प्रोफेशन असो किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये जर तुम्ही कार्यरत असाल, सप्टेंबरमध्ये विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला अधिक चाणाक्षपणे वागावं लागेल. महिन्याच्या पहिल्या 16 ते 17 दिवसांमध्ये परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये राहील. कायमचा ताण असेल, पण तो हाताळता येईल. दैनंदिन कामं सुरू राहतील. काही रखडलेली कामं पुढे जातील. वरिष्ठ सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य काही प्रमाणात मिळेल, पण 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान परिस्थितीमध्ये बदल जाणवू शकतो. तुम्ही एखाद्या गोष्टीची अपेक्षा केलेली असेल, पण प्रत्यक्षात वेगळीच बातमी मिळू शकते. एखादं काम जवळजवळ पूर्ण झालेलं असेल असं वाटत असतानाच अचानक अडथळा निर्माण होऊ शकेल. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दिलेला शब्द असेल, पण वेळ आली की ती व्यक्ती मागे हटू शकते आणि याचा मानसिक त्रास तुम्हाला जाणवू शकतो. विशेषतः ऑफिस पॉलिटिक्सपासून सावध राहा. समोरच्या व्यक्ती, गोड बोलणारी व्यक्ती ही प्रत्येक वेळी तुमच्या पाठीशी असेलच असं नाही, ती काही वेगळंही काम करू शकेल. तुम्ही कोणावर विश्वास ठेवता, कोणासमोर काय बोलता आणि तुमचा पुढच्या योजना कोणाला सांगता, या तिन्ही गोष्टी सप्टेंबरमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एखादा सहकार्याबद्दल राग असेल तर तो
दुसऱ्या सहकाऱ्याजवळ व्यक्त करू नका, कारण आज तुम्ही विश्वासाने सांगितलेली गोष्ट उद्या वेगळ्या स्वरूपात वरिष्ठांपर्यंत पोहोचू शकते. आणि मग मूळ विषयापेक्षा तुम्ही काय बोललात हा विषय मोठा होऊ शकतो. त्यामुळे या महिन्यात कमी बोला, जास्त ऐका आणि त्याहून जास्त निरीक्षण करा. कागदपत्रांच्या बाबतीतही ही सावधगिरी बाळगणं आवश्यक राहील. कोणत्याही करा, कॉन्ट्रॅक्ट, ऑफिस डॉक्युमेंट्स, आर्थिक व्यवहार, ईमेलमधील महत्त्वाची कमिटमेंट किंवा कायदेशीर स्वरूपाचा दस्तावेज न वाचता स्वीकारू नका. कोणी म्हटलं तुम्ही फक्त सही करा, बाकी मी बघतो, तर या महिन्यात हे वाक्य अजिबात स्वीकारू नका. प्रत्येक अट समजून घ्या, प्रत्येक आकडा तपासाने आवश्यक असेल तर अनुभवी व्यक्तींकडून कागदपत्र तपासून घ्या. कारण सप्टेंबरमध्ये समस्या मोठ्या चुका करूनच निर्माण होतील असं नाही. एखादी छोटी चूक, दुर्लक्षित अट सुद्धा पुढे मोठा त्रास निर्माण करू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनीही नवीन पार्टनरशिप, मोठी गुंतवणूक, मोठी उधारी किंवा केवळ तोंडी आश्वासनावरती होणारे व्यवहार विशेषतः उत्तरार्धात टाळावेत. एखादी संधी हातातून जाईल या भीतीने चुकीची संधी स्वीकारू नका. कारण प्रत्येक वेगाने आलेली संधी भाग्य घेऊन येईलच असं नाही. काही संधी तुमच्या संयमाची परीक्षा घेण्यासाठी येतात. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या प्रतिमेची विशेष काळजी घ्यावी. सोशल मीडियावर, सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी किंवा लोकांसमोर रागाच्या भरात केलेलं एखादं वक्तव्य नंतर चुकीच्या पद्धतीने घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा. विशेषतः 18 ते 20 सप्टेंबर नंतर एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तरी लगेच उत्तर देऊ नका. कारण या काळात तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही काय बोलत नाही हे कदाचित अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. आता आणखीन एका विशेष गोष्टीकडे लक्ष देऊया. विश्वासघाताची भावना. या महिन्यामध्ये काही मेष राशीच्या व्यक्तींना असं वाटू शकतं, की ज्या व्यक्तींना आपण इतकी वर्ष साथ दिली, तीच व्यक्ती आता आपल्या बाजूने उभे राहत नाहीये किंवा ज्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला त्याच्याकडून अपेक्षाभंग झाला. असा अनुभव मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकतो. पण इथे त्वरित नातं तोडू नका. पहिल्यांदा परिस्थिती समजून घ्या. समोरच्या व्यक्तीची बाजू ऐका. कारण प्रत्येक अपेक्षाभंग हा विश्वासघात नसतो. काही वेळा परिस्थिती माणसाला वेगळं वागायला भाग पाडते आणि म्हणूनच सप्टेंबरमध्ये तुम्हाला भावनांपेक्षा पुराव्याला महत्त्व द्यायचं आहे. ऐकीव माहितीवर निर्णय नाही, अर्धवट माहितीवर आरोप नाही आणि रागाच्या भरात संबंध संपवणं नाही. तुमची रास संघर्ष करणारी आहे, लढणारी आहे, परिस्थितीसमोर सहज न झुकणारी आहे. पण सप्टेंबर महिन्यामध्ये एक वेगळाच धडा तुम्हाला शिकायला मिळणार आहे. कधी लढायचं हे मेष राशीला माहीत असतं, पण या महिन्यामध्ये कधी थांबायचं हे शिकणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही हे ओळखाल, त्यावेळी महिन्याच्या उत्तरार्धातील अनेक अडचणी तुम्ही मोठ्या होण्याआधीच थांबवू शकाल. आता बोलूया सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या तारखा आणि काळजी कोणती घ्यायची आणि या संपूर्ण महिन्याचा अंतिम निष्कर्ष. संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये पाहिलं तर मेष राशीसाठी हा महिना पूर्णपणे नकारात्मक नाही असं अजिबात म्हणता येणार नाही. पण या महिन्यामध्ये एक गोष्ट नक्की शिकणार आहात. प्रत्येक परिस्थिती ताकदीने हाताळता येते असं नाही. काही परिस्थिती बुद्धीनेही हाताळायच्या असतात. महिन्याचे पहिले सर्वसाधारण 16 ते 17 दिवस तुलनेने व्यवस्थित जाताना दिसतील. आर्थिक व्यवहार नियंत्रणात राहतील, दैनंदिन काम सुरू राहतील, घरातील वातावरणही समाधानकारक राहील. काही रखडलेली कामं पूर्ण होताना दिसतील आणि विशेषतः घर, वास्तू, दुरुस्ती आणि घराशी संबंधित महत्त्वाचे काम असेल तर ते शक्यतो 20 सप्टेंबरच्या आधी पूर्ण करून घ्या. पण साधारण 17-18 सप्टेंबर पासून आर्थिक बाबतीत सावधगिरी वाढवा आणि 18-20 सप्टेंबर नंतर या महिन्याचा सर्वात संवेदनशील कालावधी सुरू होताना दिसतो. यावेळी मानसिक तणाव वाढू शकतो, अंदाज चुकू शकतात, एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीचं मत तयार होऊ शकतं. विश्वास ठेवलेल्या मैत्रिणींकडून अपेक्षा भंग होऊ शकतो, ऑफिस पॉलिटिक्सचा अनुभव येऊ शकतो, कागदोपत्री व्यवहारामध्ये चुका होऊ शकतात आणि आर्थिक निर्णयामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या काळात मोठी रिस्क घेऊ नका. भविष्य बदलवणारे निर्णय शक्यतो पुढे ढकला. मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याआधी प्रत्येक बाजू तपासून घ्या. कोणालाही केवळ विश्वासावर मोठी रक्कम देऊ नका आणि कोणत्याही कागदोपत्री व्यवहारावर किंवा कागदपत्रावर ते पूर्णपणे समजल्याशिवाय सही करू नका. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी महिन्याचा उत्तरार्ध विशेष सावधगिरीचा आहे. लॉस झाला तर तो त्याच दिवशी परत मिळवण्याच्या नादात पडू नका. रिव्हर्स ट्रेडिंग, अतिरेकी लेव्हरेज किंवा मोठ्या पोझिशन घेणं टाळा. काही वेळा ट्रेड न करणं हाही एक उत्तम ट्रेडच असतो. आता 2 महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा. 11 सप्टेंबरला अमावास्या आहे, 26 सप्टेंबरला पौर्णिमा आहे. विशेषतः या 2 दिवशी महत्त्वाचे निर्णय, मोठे आर्थिक व्यवहार, नवीन कमिटमेंट्स, प्रॉमिसेस, कॉन्ट्रॅक्ट किंवा महत्त्वाच्या कागदोपत्री व्यवहाराच्या बाबतीत घाई करणं टाळा. जर एखादा निर्णय टाळणं शक्य नसेल तर प्रत्येक गोष्ट दोनदा तपासा. कुणीतरी सांगितलं म्हणून निर्णय घेऊ नका. स्वतः माहिती घ्या, तथ्य तपासा,
आणि त्यानंतरच पुढचं पाऊल उचला. कारण आत्ता या महिन्यातील एक थोडासा साधा उपाय सांगतो. आणि हा महिना मेष राशीच्या स्वभावाशी थोडा थेट संबंधित आहे. सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात रागाच्या भरात उत्तर देण्यापूर्वी थोडं थांबण्याचा नियम करा. एखादा महत्त्वाचा मेसेज, ईमेल किंवा उत्तर रागात लिहिलं तर ते लगेच पाठवू नका. थोडा वेळ जाऊ द्या. पुन्हा वाचा आणि मगच ठरवा. कारण या महिन्यामध्ये तुमचा एक क्षणाचा राग अनेक दिवसांचा त्रास निर्माण करू शकतो. आणखीन एक छोटा पारंपरिक उपाय करायचा असेल तर मंगळवारच्या दिवशी हनुमानजींचं स्मरण करा, हनुमान चालिसाचं पठण करा आणि शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. यामागचा उद्देश भीती निर्माण करणं नाही, तर मेष राशीच्या तीव्र ऊर्जेला शिस्त, सेवा आणि संयमाची दिशा देणं हा आहे. आता संपूर्ण महिन्याचा विचार केला तर एका बाजूला काही आव्हानं आहेत, मानसिक तणाव आहे, आर्थिक व्यवहारात सावधगिरी आहे, कार्यक्षेत्रात राजकारण आहे, काही व्यक्तींकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यताही आहे. पण दुसऱ्या बाजूला वैवाहिक जीवनामध्ये गेल्या 2-3 महिन्याच्या तुलनेत सुधारणा आहे. महिन्याच्या पूर्वार्धात घरगुती वातावरणाची साथ आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये परिस्थितीशी 2 हात करण्याची ताकद आहे. मेष राशीच्या व्यक्तींचा एक मोठा गुण आहे, परिस्थिती कितीही कठीण आली तरी तुम्ही सहजपणे हार मानत नाही. पडला तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद तुमच्यामध्ये असते. पण सप्टेंबर महिन्यामध्ये ही ताकद वेगळ्या पद्धतीने वापरायची आहे. या महिन्यात प्रत्येक गोष्टीला भिडणं म्हणजे धाडस नाही. काही वेळा शांत राहणं हेही धाडस आहे. काही वेळा निर्णय पुढे ढकलणं ही बुद्धिमत्ता आहे. आणि काही वेळा चुकीच्या माणसांपासून दूर राहणं ही सुद्धा विजयाची सुरुवात असते. म्हणूनच सप्टेंबर 2026 साठी मेष राशीची पंचलाईन एकच. वेळ संघर्षाची आहे, पण विजय रागाने नाही, संयमाने मिळणार आहे. महिना संपल्यानंतर या व्हिडिओवर पुन्हा या आणि कमेंटमध्ये सांगा, ऑगस्टमध्ये किती भविष्यवाणी तुम्हाला अनुभव आला आणि सप्टेंबरमध्ये सांगितलेल्या गोष्टींपैकी किती घटना प्रत्यक्ष घडल्या. तुमचा अनुभव इतर मेष राशीच्या व्यक्तींनाही उपयोगी ठरेल. ईश्वरचरणी प्रार्थना, सप्टेंबर 2026 मध्ये तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळो, मानसिक शांतता मिळो, उत्तम आरोग्य मिळो, तुमच्या नात्यांमध्ये विश्वास टिकून राहो आणि प्रत्येक कठीण परिस्थितीवर मात करण्याचं सामर्थ्य मिळेल. धन्यवाद.